नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भारताच्या तीनही दलांच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. काल पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि त्याला भारताकडून देण्यात आलेलं प्रत्युत्तर यानंतर भारताची पुढची रणनीती काय असणार या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या तीनही दलांसोबत चर्चा करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि संभाव्य धोक्यांबद्दल सविस्तर चर्चा सुरू असून सीमेवरील अलीकडील हालचाली आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर संरक्षण मंत्री DRDO प्रमुखांना भेटणार असून जिथे संरक्षण मंत्री देशात असलेल्या शस्त्रास्त्रांचा, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. भारत-पाक सीमारेषेवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरूच आहे. पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळवून लावताना भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये मुंबईतील रहिवासी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण प्राप्त झालंय. भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झालं आहे. गोळीबारामध्ये जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी लढता लढता ते शहीद झाले. जम्मू काश्मीरजवळ पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरच्या कामराजनगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शहीद झाले आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्ध सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा बेंगळूरचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी दिलाय. सीमावर्ती भागामध्ये हालचाली वाढल्या असतानाच काही असामाजिक तत्वे नागरिकांमध्ये भीती पसरवण्यासाठी खोट्या माहितीचा प्रसार करत आहेत. अशा प्रकरणांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून अधिकृत माहिती केवळ सरकार किंवा संरक्षण यंत्रणांमार्फतच स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यात सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या असून अफवांवर विश्वास न ठेवता सत्यता तपासूनच कोणतीही माहिती शेअर करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. पाकिस्तानी सीमेवरील सुरक्षा आणि विमानतळांवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी BSFचे महासंचालक CISF, BCAS, गृहमंत्री IB संचालकांबरोबर बैठक घेतल्याची माहिती मिळाली आहे. PTI या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. अथणी हारुगिरी मार्गावरील संखोनट्टी जवळच्या एका फर्निचर दुकानासमोर चोरी करण्यास आलेल्या संशयित चोरट्याला पकडून त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर कृत्य अथणी शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या गटाने केले आहे. हत्या केल्यानंतर सदर गटाने मृतदेह अथणी हुलगबाळी रस्त्यावर 1 मे रोजी टाकला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे गतिमान केली. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून अन्य संशयित फरार आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आम्ही सर्व विरोधी पक्षातील नेते या संकट काळामध्ये सरकार सोबत आहोत. देशहितासाठी भारत सरकार जो निर्णय घेईल आम्ही त्याला समर्थन देऊ. देशाच्या हितासाठी आम्हा सर्वांचे एकमत झाले आहे. देशावरील संकटाच्या काळात आम्हाला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. बेळगाव शहरातील UGD म्हणजेच भूमिगत गटार व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण झाल्यानंतर त्याच्या तपासासाठी महापालिकेने अत्याधुनिक रोबोट मशीनच्या सहाय्याने प्रात्यक्षिक राबवण्यात आले. शहरातील काही भागात गटार तुंबणे, गटारांची दिशा चुकीची असणे तसेच बेकायदेशीर जोडण्यामुळे समस्या निर्माण होत होत्या. या समस्यांचे मूळ कारण शोधण्यासाठी रोबोटिक कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली. यावेळी स्वतः महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांनी याची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या यंत्राद्वारे गटारीच्या आतमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून थेट व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अचूक माहिती मिळून उपाययोजना करता येणार आहेत असे पालिकेचे म्हणणे आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने यापुढे देखील विविध भागात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. बेळगाव विमानतळावर बुधवारी अचानक धावपळ सुरू झाली. काही प्रवासी मिळेल त्या जागी आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. पोलीस यंत्रणा सज्ज होऊन नागरिकांना व कर्मचाऱ्यांना विमानतळातून बाहेर काढत होते. हे चित्र पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. देशात दहशतवादामुळे एक वेगळे वातावरण तयार झाले असताना अचानक असा प्रसंग निर्माण झाल्यानं विमानतळ परिसरात प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. एअरपोर्ट अथॉरिटीच्या सूचनेनुसार बेळगावमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. मॉक ड्रिलचा एक भाग म्हणून हे सर्व नाट्य करण्यात आल्याचं स्पष्ट होताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरामध्ये अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत बचाव कसा करावा यासाठी ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येत आहेत. गुरुवारी बेळगाव विमानतळामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. पोलीस प्रशासन तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. बेळगाव नानावाडी येथील एक महिला 2 दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. ती मूळशी अकोला जिल्ह्यातील कळंबा खुर्द तालुका बालापूर येथील राहणारी आहे. यासंबंधी लष्करी सेवेत असलेल्या तिच्या पतीने टिळकवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. आचल शुभम बोरे वय 25 असं तिचं नाव आहे. बुधवार दिनांक 7 मेच्या सकाळी 8:30 ते 10 या वेळेमध्ये कोणालाही न सांगता ती आपल्या घराबाहेर पडली. त्या वेळेपासून आतापर्यंत तिचा पत्ता लागू शकलेला नाही. टिळकवाडी पोलीस या घटनेचा तपास करीत असून तिचा शोध घेत आहेत. या बेपत्ता महिलेविषयी कोणास माहिती मिळाल्यास त्यांनी 9480804052 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. शहरातील सीपीएड मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या निषेध सभेदरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भाषणावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काळे कपडे दाखवून घोषणाबाजी केली होती. या घटनेमुळे सुरक्षेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कॅम्प पोलीस स्थानकाचे सीपीआय अल्ताफ हुसेन मुल्ला यांना निलंबित करण्यात आले. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी हा आदेश दिला. याआधी या प्रकरणात कॅम्प पोलीस स्थानक आणि खडेबाजार पोलीस स्थानकाचे 2 पोलिसांचे निलंबन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी बेळगाव विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 6 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. गुरुवारी ही सलग दुसऱ्या दिवशी भारताने पाकिस्तान विरुद्ध धडक मोहीम राबवली. यानंतर आता जीवनावश्यक वस्तू पुरवठा याविषयी नागरिकांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे. आपल्याला कदाचित पुढे इंधन मिळणार नाही या भीतीने अनेक ठिकाणी अतिरिक्त इंधन खरेदी केली जात आहे. देशभरात इंधनाचा साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आमच्याकडून सर्वत्र सुरळीत इंधन साठा पुरवला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून न जाता अतिरिक्त इंधन खरेदी करण्याचं टाळावं अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने आज शुक्रवारी 9 मे रोजी सकाळी अधिकृतरित्या आपल्या एक्स या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. हुबळी रेल्वे विभागांतर्गत बेळगाव, हुबळी जंक्शन, धारवाड, लोंढा, वास्को इत्यादी ठिकाणी कडक सुरक्षा तैनात वाढवण्यात आली आहे. रेल्वे पोलीस, राज्य पोलीस आणि श्वान पथकांची नेमणूक करून प्रवाशांच्या बॅग्सची तपासणी तसेच मेटल डिटेक्टरद्वारे सुरक्षा तपासणी केली जात आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ चौकशी केली जात आहे. चव्हाट गल्ली बेळगाव येथील घरगुती नळांना ड्रेनेज मिश्रित गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. शहरातील चव्हाट गल्ली येथील घरगुती नळांना गेल्या महिनाभरापासून पिण्याचं पाणी गढूळ स्वरूपात येत आहे. या पाण्याला ड्रेनेजच्या सांडपाण्याची दुर्गंधी देखील येत असून याबाबत तक्रार करून देखील अधिकारी लक्ष देत नाहीत. यामुळे वृद्ध मंडळींसह लहान मुले वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण वाढू लागलंय. पोटदुखी, उलट्या, जुलाब वगैरे समस्या वारंवार उद्भवू लागल्या असून गॅस्ट्रो कावीळसारख्या आजार होऊन तेथील नागरिक व मुलांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेव्हा महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि शहर L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी येथील नागरिक करत आहेत. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादाच्या अड्ड्यावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या यादीतील आलमट्टी धरणावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय. कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहनधारकांची तपासणी अधिक कडकपणे करण्यात येत आहे. आलमट्टी जलाशयाची सुरक्षा कर्नाटक राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या KSISF अखत्यारीत आहे. 24 तास अत्यंत दक्षतेने सुरक्षा पुरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस विभागाकडून सर्व धरणांच्या आजूबाजूला सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि तरुण भारत कणकुंबी वार्ताहर सुनील चिगुळकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते उद्या शनिवार दिनांक 10 मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य संघाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे आणि उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांनी जाहीर केले आहे. बेळगाव, विजापूर आणि बागलकोट असे 3 जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत संगोळी रायण्णा अध्ययन कमिटी कार्यरत आहे. या कमिटीमार्फत क्रांतीवीर संगोळी रायण्णा व त्यांच्यासोबत ज्या 13 क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली त्या सर्वांचा इतिहास राज्यासह देशासमोर आणण्यासाठी संशोधनाचं कार्य हाती घेण्यात आलं आहे. यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आणखी 5 कोटींच्या निधीची मागणी केल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. विद्यापीठाच्या संगोळी रायण्णा अध्ययन कमिटीवर तज्ज्ञ संचालक म्हणून बेळगाव बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. यानंतर गुरुवारी कमिटीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा नेहमीच दिला जातो. शहरांमध्ये स्वच्छ शहर सुंदर शहर तर ग्रामीण भागामध्ये स्वच्छ गाव सुंदर गाव या माध्यमातून स्वच्छता मोहिमा राबवल्या जातात. नागरिकांचा देखील या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळतो. परिसर स्वच्छतेला अधिकाधिक महत्त्व दिले जात नाही. शासनाकडून दिले जाणारे पुरस्कार मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. अशा परिस्थितीत निपाणीत मात्र सद्यस्थितीला वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतागृहे उभारण्याला प्राधान्य दिलं आहे. निधी मंजूर देखील केला असून नगरपालिकेने आपला वाटा देत कंत्राटदारांनीही काम सुरू केलं. पण राज्य व केंद्र शासनाकडून मिळणारा निधी मात्र पाठपुराव्यानंतर सुद्धा प्राप्त झालेला नाही. याचाच परिणाम म्हणून शहरात उभारण्यात येणाऱ्या 3ही स्वच्छतागृहांचे काम अर्धवट अवस्थेत थांबलेले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छ शहराचा नारा, निधीला मात्र कुठेच मिळेना थारा, अशी विदारक स्थिती यातून निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कर्नाटक काँग्रेसतर्फे बेंगळूरमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभक्तीचा संदेश देत सैन्याच्या कार्याचे समर्थन करण्यासाठी नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने उर्वरित सर्व IPL सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचे आदेश BCCIने दिलेत. गेल्या 1 महिन्यापासून सुरू असलेली IPL स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. मात्र काल सीमारेषेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दिल्ली आणि पंजाब यांच्यात सुरू असलेला सामना तात्पुरता थांबवण्यात आला. IPL मध्ये परदेशी खेळाडू सहभागी असल्यामुळे त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. IPL 2025चे उर्वरित 16 सामने, ज्यात प्ले ऑफ आणि अंतिम सामना यांचा समावेश होता, ते आता एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये निराशा असली तरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे.
RSSचे सरसंघचालक मोहन भागवत आज बेळगावातील सांब्रा विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर विमानतळावर CISF जवान व पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवत हे विमानतळावरून थेट रस्ता मार्गे धारवाडकडे रवाना झाले असून ते पुढील 2 दिवस धारवाडमध्ये मुक्कामी असणार आहेत. तेथे राष्ट्रीय उत्कर्ष केंद्रात आयोजित RSS शिबिरामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्या आगमनावेळी पत्रकारांनी विचारलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत प्रतिक्रिया विचारल्या असता देशाची सुरक्षा सर्वतोपरी आहे. अशा कठीण प्रसंगी आम्ही तुम्ही सगळे एक आहोत. सर्वांनी भारत सरकारवर तसेच भारतीय सेनेवर विश्वास ठेवायला हवा असे त्यांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.